शिवसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत। खासदार नवनीत राणाविरोधात पुन्हा ते आक्रमक झालेले आहेत। न्यायालयात ते जाणार आहे, याचिका दाखल करणार आपल्या सोबत स्वतः आहेत आनंदराव अडसूळ साहेब। सर, काय सांगणार? नवनीत राणांचा निकाल जो आहे तो त्यांच्या बाजूने दिलेला होता, त्यानंतर पुन्हा तुम्ही आक्रमक झालेले, तुमची काय भूमिका आता तुमची आहे? आक्रमक नाही, जी प्रोसिजर आहे, कारण घटनेच्या माध्यमातून लोअर कोर्ट, मिडल कोर्ट, हायर कोर्ट ह्या ज्या आहेत त्या गोष्टी करायच्याच असतात। त्यावेळेला मी करू शकलो असतो निकाल लागला त्यावेळेला, परंतु माननीय अमित शहा यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला गव्हर्नर करणार आहोत, ती जागा तुम्ही आमच्यासाठी सोडा। त्या कमिटमेंट होत्या CM डेप्युटी CM यांच्या समोर झालेल्या होत्या आणि त्या अपेक्षेवर आपण थांबलो होतो, कारण त्यांचा आग्रह होता ही जागा आम्हाला हवी आहे म्हणून। तर आपण आता शेवटी एक रिस्पेक्ट म्हणून तिघांच्या उपस्थितीत त्याला होकार दिला आणि इव्हन मुख्यमंत्री आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर दोघांच्या सहीने एक प्रस्ताव त्यांनी पाठवला आहे। डिलिव्हरी लगेच दुसऱ्या दिवशी पाठवला की गव्हर्नर किंवा तत्सम इक्विव्हॅलंट टू गव्हर्नर पोस्ट यांना देण्यात यावी, त्यांचा अनुभव आणि इतर गोष्टी लक्षात घेता। आता ह्या सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपात गेल्यानंतर आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो। त्या पद्धतीने आम्ही तो विश्वास ठेवला। आता वास्तविक निवडणुका झालेल्या आहेत, सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्या कमिटमेंट फुलफिल करणं ही त्यांची जबाबदारी आहे। परंतु आता जी एक लिस्ट गव्हर्नरची निघाली त्यामध्ये आपलं नाव नाही, तरी मी संयम ठेवला आणि 2 दिवसानंतर त्यांना जाऊन भेटलो। त्यांना पुन्हा आठवण करून दिली की ह्या आपल्या कमिटमेंट आहेत, मान्य आहे, इव्हन लिखित स्वरूपात प्रस्ताव पण माझ्याकडे आहे आणि म्हणून आपल्याला हे करावं लागेल, याच्यात काही आमचं दुमत नाही, परंतु थोडं थांबायला लागेल। आता थांबण्याला काय मर्यादा आहे, कारण याची पार्श्वभूमी अशी आहे, ज्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये नवनीत राणा अपिलामध्ये गेले त्यावेळेला त्यांनी स्टे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाकडून मिळवला होता। कसा मिळवला काय त्याचं मी जाणार नाही, सगळ्याला माहिती आहे काय मॅनेज होऊ शकतं, कुठं मॅनेज होऊ शकतं, परंतु मिळाला स्टे। तर प्रत्येक 20 तारखा पडल्या त्यावेळेलाच कमिटी सरकारचे काय शिंदे आणि अजितदादा आणि हे असं तिघांचं सरकार ज्यावेळी स्थापन झालं, खऱ्या अर्थाने पहिलं दोघांचंच झालं, त्यावेळी त्यांच्याकडून कमिटमेंट होतं की आम्ही 2 केंद्रामध्ये तुम्हाला कॅबिनेट देऊ आणि 2 गव्हर्नर देऊ। आता ह्या कमिटमेंटमधली निवडणुका झाल्यानंतर मंत्रिपदाचा प्रश्न येत नाही, पण तरीसुद्धा त्यांनी कमिटमेंट ती पण पाळलेली असं मला वाटत नाही, कारण 2 देणार होते त्यातला एक, आणि ते इंडिपेंडंट स्टेट मिनिस्टरची पोस्ट आमच्या पक्षाला दिली गेली। गव्हर्नरच्याबद्दल आता आम्ही थांबलो होतो, कारण ज्यावेळी कॉमन लिस्ट निघेल त्यावेळी आपण असू त्याच्यामध्ये, परंतु जी काय गेल्या 8-10 दिवसापूर्वी एक लिस्ट आली त्यामध्ये कुठेही आपलं नाव नाही आहे, म्हणून मी पुन्हा एकदा संयमाने त्यांच्याकडे जाऊन बसलो, त्यांना आठवण करून दिली नाही आपल्याला हे करायचं आहे। आता करायचं म्हटल्यानंतर आपण काहीतरी संयम ठेवला पाहिजे, म्हणून आता नाही म्हटलं तरी 8 ते 10 दिवस झाले मी संयम ठेवलेला आहे। अजूनही 15 दिवस वाट पाहणार नाही, तर क्युरेटिव्ह जे काही ॲप्लिकेशन असतं सुप्रीम कोर्टामध्ये ते आम्ही करणार आहोत। हां, म्हणजे अर्थात त्या निकालाच्या विरोधामध्ये। आता नवनीत नारायण आहे का आणखी कोण आहे, मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही। तो रिझल्ट इतका हानिकारक देशातल्या दृष्टीने हे या उच्च मंडळीने खरं समजून घेण्याची गरज आहे, कारण तर हायकोर्टाला कंप्लेंट बाजूला केलेलं आहे। 108 पानाचं रिपोर्टिंग जजमेंट असतानासुद्धा तिला 2 लाख फाईन झालेलं आहे आणि सगळे बेनिफिट पार्लमेंटचे परत करायचे आहे। एक चांगल्या प्रकारचं, कारण शहानिशा करून 2 दिवस आर्ग्युमेंट झालेलं आहे, ज्याच्यामध्ये पुरावे सगळे मिळालेले आहेत, 7च्या 7 सर्टिफिकेट तिची बोगस ठरलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये की एक जजमेंट ज्यावेळी बाहेर येतं, तिला पेनल्टी लावली 2 लाखाची, घेतलेले बेनिफिट परत करायचे आहेत आणि सगळी शहानिशा करून ते जजमेंट निर्माण झालेलं आहे। तर अशा परिस्थितीमध्ये जर ते आज आपल्याला अजूनही गव्हर्नरशिपची पद देत नसतील तर आम्ही आणखी एक 8-10 दिवस थांबू, कारण गेल्या आठवड्यात मी जाऊन भेटून आलेलो आहे, सांगितलं आमच्या विचारात आणि आपण ते करूया। खरं वास्तविक त्यातच करायला हवं होतं, कारण ही कमिटमेंट 20 महिन्यापूर्वीची आहे। डेप्युटी चीफ मिनिस्टर ज्यावेळी सरकार, शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार एकत्र आलं, महायुतीचं सरकार उभं राहिलं, त्यावेळेच्या कमिटमेंट आहेत। त्यानंतर प्रत्येक तारखेला मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा तारीख आहे, नाही तारीख घ्या, आपण पुढच्या तारखेला बघू 20 तारखा पडल्या
आणि ज्यामध्ये मी 15 लाख प्रत्येक तारखेला असे 3 कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि पुन्हा ह्या कमिटमेंट त्यांनी माझ्याकडून घेतल्या आणि आपण त्यांना पण एक रिस्पेक्ट म्हणून दिल्या आणि पाळल्या. परंतु आता त्यांचा रिझल्ट मला काही देणं घेणं नाही, पण त्यांच्या कमिटमेंट मी पाळल्या, तिला उमेदवारी दिली. नाही तर आपण चांगल्या मताने निवडून आलो असतो आणि आज कॅबिनेट दर्जाचा मंत्री आपण असू शकलो असतो. कारण माझ्या पक्षामध्ये सिनियर मोस्ट मीच आहे. इव्हन उभाटा असेल किंवा हे असतील, हे सगळ्यामध्ये मी सिनियर आहे. 5 वेळा खासदार राहिलो, 6 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि सध्या अटलजींच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, तेही फायनान्स डिपार्टमेंटचं. ह्या सगळ्या क्वालिटी आपल्याकडे असल्यामुळे मला खात्री होती की आपण मंत्री होऊ शकलो असतो. परंतु याच्यामुळे माझं तर खासदारकी गेली, मंत्रिपदही गेलं, सगळंच गेलं आणि अजूनही माझ्या हातामध्ये काही मिळालेलं नाही. या परिस्थितीत अजून 15 दिवस वाट पाहून नाही तर क्युरेटिव्ह ॲप्लिकेशन करावं लागेल मला सुप्रीम कोर्टामध्ये. आणखी दुसरा काय त्याला उपाय असं मला वाटत नाही. लोकसभा निवडणुकीहून जवळपास 2 महिने उलटलेले आहेत, निकाल लागलेला नाही. अशा परिस्थितीत आता माजी खासदार नवनीत राणा यांनी जे आहे ते मेळघाटचा किंवा संपूर्ण मतदारसंघात आभार दौरा करतायत. कसं पाहता या आभार दौऱ्याकडे? मी त्या विषयावर बोलणार नाही. कुणी काय करावं त्यांचा तो प्रश्न आहे. कसले आभार, कसलं काय. मला वाईट भाषेत पण बोलता येईल, पण मला वाईट भाषेतच बोलायचंच नाही, त्याच्यावर कॉमेंट हा माझा विषय नाही आहे ना. तिने काय करावं आणि काय करू नये हा त्याचा प्रश्न आहे ना. किती जागा लढवणार आहात विधानसभेला अमरावती जिल्ह्यामध्ये? किती जागांची तुम्ही मागणी करणार आहेत शिवसेनेच्या? अमरावतीमध्ये किमान आम्हाला 3 जागा लागतील, कारण बडनेरा पूर्वापार आमच्याकडे आहे. दिवसासुद्धा आम्ही लढलेलो आहोत आणि दर्यापूर तर आमचा आहेच आहे. कॅप्टन अभिजित अडसूळ हा आमदार राहिलेला आहे तिथून, त्यामुळे आम्ही हे 3 तर घेणारच आहोत. त्या ठिकाणी रवी राणांनी देखील दावा केलेला आहे, मला माहितीतनं मलाच तिकीट मिळणार असं रवी राणा म्हणतात. त्या ठिकाणी कुठे? बडनेरामध्ये. हे पण तो लढेल याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. आमचा पक्ष आहे आणि पक्ष म्हणून आम्हाला तो लढवण्याचा अधिकार पूर्वी होता, आजही आहे, उद्या राहणार आहे. त्यामुळे रवी राणा काय करतो काय नाही, मला मेहरबानी करून राणा या मंडळीविषयी काय विचारू नका. जे काय आहे ते चाललेलं आहे. कारण माझा तिटकारा एवढा आहे की नौशिया म्हणतो ना, तसा आहे त्यांच्या नावाचा. इतकी निर्लज्ज माणसं मी आयुष्यात पाहिली नाहीत कुठे. देशात फिरलो, विदेशात फिरलो, मंत्रिपद मी भूषवलं, मग खासदारकी भूषवली 5 वेळा. त्यामुळे अशी माणसं भेटलेली नाहीत आणि परमेश्वराकडे विनंती, अशी माणसं कुठं भेटू पण देऊ नको. इतकी निर्लज्ज, ज्यांना कुठेही पातळीच नाही आहे, अशी माणसं आहेत. त्यांच्याविषयी काय बोलणार आपण? तर होते आनंदराव वडसूळ. कॅमेरामन अनिकेत धातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.